अगोदर आपण गुळवणीची सुपटणी केलं थोडं गुळ असलेलं, आणि नंतर त्याच्यावर रायझोबियम आणि पीएसबीचं 10-10 मिली टाकलं आणि थोडं सुकवलं. ते जर आपण लागवड केली तर तुरीला लागणारं जे खत आहे ते आपल्याला 50% कमी होऊ शकतं. ते कसं कमी होऊ शकतं? कारण ज्या ज्या पिकाच्या मुळावर गाठी असतात, तुम्ही बघा, ज्या ज्या पिकाला शेंगा येतात त्याच्या मुळावर गाठी असतात. भुईमूग बघा, तुम्ही तूर बघा, उडीद बघा, उपटून बघा, तुम्ही सगळ्यांनी माहिती तुम्हाला. ज्या ज्या पिकाच्या मुळावर गाठी असतात त्या पिकाला फक्त पहिले 20 दिवसच युरिया लागतो, नंतर लागतो. पुन्हा त्याला युरिया लागत नाही. का लागत नाही? त्याच्या गाठी मुळावर असतात, त्या गाठी ह्या हवेतील युरिया जमिनीत टाकण्याचं काम करतात, म्हणजे नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतात. म्हणून त्या पिकाला पुन्हा युरियाची गरज लागत नाही, कारण ते स्वतःला लागणारा युरिया स्वतः तयार करतात. दुसरी गोष्ट,